हॅलो, पहिली एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. अतिथी प्रमुख पाहुण्यांचा सहर्ष स्वागत असेल. भरपूर मोठ्या संख्येने आपण पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण पाहतोय मंचकवरती आगमन झालं गेलं आहे. या ठिकाणी आदरणीय गणपत शेठ गायकवाड यांचे सुपुत्र आदरणीय प्रणवदादा गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा शब्द सुमनाने जय बोले कुशुली आयोजित आमदार चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या समवेत आदरणीय कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती आदरणीय राजेंद्रजी वारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच आदरणीय निलेशजी त्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच आदरणीय अविनाश दादा साळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय पोसरी गावचे आदरणीय नागेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच बोडोली गावचे पोलीस पाटील आदरणीय बाळाराम उगडे साहेब या ठिकाणी उपस्थित सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच बोडोली गावचे समाजसेवक आमचे मामा आदरणीय आलेश तोराड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय मोनुलीचे समाजसेवक आदरणीय लालचंद्र भाग्यवंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय बाळकृष्ण कैर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय प्रदीप उगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा जय बोले क्रिकेट संघ कुशुले आयोजित आमदार चषक 2025च्या पर्वामध्ये नाईट रजनीमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. टू द कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. अप्रतिम आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येनं मंचकावरती पाहुण्यांची मानलेले आपण पाहतोय. आदरणीय प्रणव शेठ गायकवाड यांच्या समोर आलेल्या सर्व शिलेदारांचा
या आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. पण आम्हाला सांगतील लाईन खराब आहे आणि इथून मिळेल अतिरिक्त धावेनं. आपण पाहिलं गेला मिळेल एक सिंगल धाव. आपण पाहिलं गेला नुकताच सामना जिंकला बांधणवाडी टीमला आणि त्यानंतर मात्र हा सेकंड राऊंड मधला सामना आपण पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा बॉल मधला हा तिसरा सामना आपण पाहतोय. काराव आणि बांधणवाडी दोन संघांमध्ये हे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मी दिलगिरी व्यक्त करेन ज्या अनुषंगाने प्रेक्षक वर्ग जोडला गेला आपण पाहतोय. तर मंचकावरती भरपूर मोठ्या संख्येनं आज मात्र मान्यवरांची उपस्थिती आपण पाहायला मिळाल्या. प्रणव शेठ गायकवाड आपण पाहिलं गेला सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व. आपण पाहिलं गेल्या राजकीय स्थितीच्या वरच्या एक बुलंद तोफ आपण पाहतोय. त्यांचा देखील एक मंचकावरती शुभागमन आणि त्यांच्या समूहात आलेल्या सर्व सिल्लेदारांचा मी पुन्हा एकदा जे बोले क्रिकेट संघ कुशिवल्या यांच्या संयुक्त विद्यमानानं आमदार चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी गोलंदाजीचा बोलबाला अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं गेला या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि फार चांगली गोलंदाजी फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज सागरला आपण पाहतोय काराव टीमच्या माध्यमातून. तर बांधववाडीच्या कोणत्याही फलंदाजाने सलग 3 चौकार लगावले तर ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य जयवंत खैर यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. क्या बात या अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा मनोबल वाढवण्यासाठी बक्षिसांची खैरात केली जाते आपण पाहतोय. मात्र त्यासाठी प्रयत्न किती केले जातील हे देखील पाहावं लागेल. ऑलंदा कार्पेंटना एक सिंगल धाव या बेस मात्र कम्प्लीट केले गेल्या आणि एका धावेनं संघाची टोटल धावसंख्या हळूवार गतीनं पुढे जात असताना 4 अंकावरती आपण पाहतोय. तर याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत करडचे माजी उपसरपंच गोपीनाथ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. अप्रतिम आपण पाहतो अपील भरपूर पाहायला मिळाले. मात्र अपील मध्ये उत्साह भरपूर होता विश्वास कमी आणि इथून मात्र हा डॉट चेंडू कमालीचा आणि कमबॅकिंग गोलंदाजी पाबर सर्कलचं षटक कशा रीतीने हाताळायचा याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना सागरला आपण पाहतोय काराव टीमच्या माध्यमातून. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ अप्रतिम आपण पाहतोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पैकी केला यॉर्कर चेंडूची सफर फिकी खराब आणि यावरती मात्र नशिबाची साथ. सिंगल तर कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न पाहावं लागेल डायरेक्ट हिट निशाणा टिपला जरूर. मात्र पंचाने या बेल्स मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. इथून मात्र टेक्निकल रूम मध्ये ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवरती मात्र चेक केलं जाईल या चेंडूवरती रन मिळेल का विकेट. अनेक सारे प्रश्न निश्चित स्वरूपात आपल्याला डिसिजन पेंडिंग पाहायला मिळेल आपण पाहतोय. तोपर्यंत संधी देऊया आरएस डिजिया. शब्दात भारी वजन शब्दात भारी वजन शब्दात भारी वजन दादाचा आमच्या जबाब नाही साऱ्यांचा तो चाहता ठरलाय साऱ्यांचा तो चाहता ठरलाय साऱ्यांचा तो चाहता ठरलाय. कधी जनतेसाठी स्वतःचा त्यान पाहिला ना फायदा कधी जनतेसाठी स्वतःचा त्यान पाहिला ना फायदा. साऱ्याचा बनलाय वादा नामदार गणपती गायकवाड दादा साऱ्याचा बनलाय वादा नामदार गणपती गायकवाड दादा साऱ्याचा बनलाय वादा नामदार गणपती गायकवाड दादा असा साऱ्याचा बनलाय वादा नामदार गणपती गायकवाड दादा. धन्यवाद. डिसिजन आलाय नॉट आउट. तर याच दरम्यान व्यासपीठावर आदरणीय आलेश तोराड साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच कमलेश तोराड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय जगन पारधी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. आपण पाहिलं गेल्या मंचावरती पाहुण्यांची माहिती आली आपण पाहतोय आणि इथून मात्र बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. हे पण जोड्या अविनाशजी साळवी तसेच निलेशजी मात्र्या यांच्या माध्यमातून तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. जर का फलंदाजांना सुलभाताई गायकवाड तसेच गणपत शेठ गायकवाड यांच्या कटआउटला अर्थातच बॅनरला जर का डायरेक्ट हिट केला फलंदाजांना तर तब्बल 2100 रुपयाचा कॅश प्राइज त्या फलंदाजाला दिली जाईल. या बेस मात्र पंच आम्हाला सांगतील किटीचं वाईट चेंडू अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल 7 अंकावरती.
अप्रतिम आपण पाहतोय यावेळेस दोन्ही फलंदाज एकाच एंडला. इथून मात्र पंच आम्हाला सांगतील की या चेंडूवरती काय घडेल. पुन्हा एकदा मात्र दुसऱ्या एंडला देखील प्रयत्न लाजवाब दाखवला. मात्र इथून अप्रतिम आपण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण लाजवाब राहिला गेल्या. इथून जर का पाहिलं गेल्या या चेंडूवरती पंच आम्हाला निश्चित स्वरूपात सांगतील की या चेंडूवरती धावा फलंदाजांना किती कंप्लीट केल्यात. आपण पाहतोय ज्या अनुषंगाने दोन्ही फलंदाज एकाच एंडला होत्या. पंच या चेंडूवरती धावा किती. पंच या चेंडूवरती धावा किती. तर या चेंडूवरती 2 धावा यावेळेस मात्र कंप्लीट केल्या गेल्या. आपण पाहतोय अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. आपण पाहतोय तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय मंचकावरती पाहुण्यांच्या मात्रा मानते आल्या. पाहुण्यांनी सांगितलंय की थोडंसं का होईना आपल्या मातृभाषेमध्ये अर्थातच टाकरी भाषेमध्ये यावेळेस मात्र 2 शब्द बोलावे. आणि ते 2 शब्द आपण पाहतोय बोलण्यासाठी रमेशजी गिरा. जर का आपण कुठे असाल तर मंचकाशी मात्र संपर्क साधायचा आहे. याच परिसरातील एक चांगला आवाज आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. आपण पाहतोय जाऊया मॅचच्या दिशेने. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ निश्चित स्वरूपात समाप्त झालाय आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात. संघाची टोटल धावसंख्या 9 अंकावरती. अद्यापर्यंत शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेक तर फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकार जर लगावले तर जगदीश शेठ म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयांचं तब्बल कॅश प्राइज असेल. क्या बात या. आपण पाहतोय यावेळेस मात्र षटकार हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस लावलं जात आहे. मात्र त्या रीतीने खेळ केला जाईल का ज्या अनुषंगाने अद्यापर्यंत गोलंदाजीचा वर्चस्व. तर याच दरम्यान तिसऱ्या रजनीमध्ये सुद्धा ज्यांचं आगमन झालंय ते आदरणीय अभिमान म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. आपण पाहतोय ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि विकेटचं पतन आपण पाहतोय कुठे का होईना भांजरवाडी संघ. तर एखाद्या फलंदाजाने वैभव शेठ गायकवाड यांच्या कटआउटला म्हणजे बॅनरला जर डायरेक्ट हिट केलं तर नागेश पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. याची नोंद घ्यायची आहे. चला आपण पाहतोय सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश कांबडी. इथे मात्र अंदाधुंदी फटका खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. उंचपुरा गोलंदाज. इथे मात्र हलक्या हाताने कट केला. त्या ठिकाणी मात्र बेडूक चाफे फिल्डिंग पाहायला मिळाली. तर याच दरम्यान पेशाने शिक्षक आहेत आमचे जवळचे मित्र आदरणीय मधुकर पारधी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र फटका चांगला आहे. बराच वेळ चेंडू हवेत होता. पहिल्या चाट्यामध्ये चेंडूला उचललं फेकलंय. दुसरीचा कॉल डेंजर एंड झोनला. इथून मात्र मैदान सोडावं लागेल. अजून एक फलंदाज बाद होतोय बांधणवाडी टीमचा डीजे. मोठी भरारी आधार हाय जनतेचा ताईची बातच न्यारी. ताईची बातच न्यारी. ताईची बातच न्यारी. हे समाज कार्यात ताईने घेतली मोठी भरारी. आधार हाय जनतेचा ताईची बातच न्यारी. लहान थोर ताईची गाठई हो नवलाई. लहान थोर ताईची गाठई हो नवलाई.
क्या बात या अप्रतिम आपण पाहतोय सामना देखील तेवढा सुंदर आपण पाहायला गेलं फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक दुसरं देखील यावेळेस समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा आपण पाहतोय. गणपत गायकवाड आमदारांची ताई बनली ढाल म्हणून तुलबा ताईचं नाव चर्चेत आलं नाव चर्चेत आलं नाव चर्चेत आलं गणपत गायकवाड आमदारांची ताई बनली ढाल म्हणून तुलबा ताईचं नाव चर्चेत आलं पाठीशी त्यांच्या सदैव माझी ती साई आई पाठीशी 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने संघाची टोटल धावसंख्या 2 गडी बाद असताना पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना बांधणवाडी टीमची जाऊन पोहोचल्या 12 अंकावरती. बॉल टू रन समीकरण अद्यापर्यंत पहिल्या हाफमधील अद्यापही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथून मात्र आक्रमण हे पवित्र सादर करावं लागेल. समोर फलंदाज अजय ऑनस्ट्राईकवरती आपण पाहतोय. शॉट आपल्यांची सफर लॉंगनच्या दिशेला मात्र प्रयत्न राहिला गेला मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षण टिपला जाईल जेल आणि संपेल फलंदाज आपण पाहतोय. अजयचा खेळ धक्का क्रमांक 3 आपण पाहतोय. गोरगरिबांची ताई झाली आधार महिला नारी शक्तीची झाली तलवार झाली तलवार झाली तलवार गोरगरिबांची ताई झाली आधार महिला नारी शक्तीची झाली तलवार जय श्रीरामाचा गजर करते आमची ताई जय श्रीरामाचा गजर करते. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी कर्जत असोसिएशन कमिटीच्या अध्यक्ष अरुण वागचौरे संजय नगर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद साहेब. आपला असंच प्रेम आमच्यावर सदैव राहू द्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आपण पाहतोय. अजय टोपलेला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय. तर कारव संघासाठी या ठिकाणी प्रकाश सराई यांच्याकडे हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. बक्षिसांची खैरात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र त्या रीतीने खेळ केला जात नाही आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र ऑनसाइडला फटका सजवला तोपर्यंत एक सिंगल तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी मात्र 2 डब्बा सहज रीतीने कंप्लीट केला गेला आपण पाहतोय. एका धाबेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. त्याचे कारण आपण जर का पाहिलं गेला फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय काराव टीमच्या माध्यमातून. ज्या अनुषंगाने पहिलं षटक फेकला अतिशय कमबॅकिंग गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये देखील फार चांगली वापसी राहिली आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील फार चांगली गोलंदाजी करत असताना अजयला आपण पाहतोय. 2 चेंडूची सफर अद्यापर्यंत 1 विकेटचं पतन आपण पाहतोय. समोर फलंदाज अक्षय ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र गुडलँड स्पॉट वरची सफर आणि इथून मात्र चेंडूमध्ये प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आलेला हा डॉट चेंडू कुठे का होईना लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का पुन्हा एकदा संघर्ष केला जाईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. ज्या अनुषंगाने 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये मागचा सामना अप्रतिम जिंकला आपण पाहतोय बांधणवाडी टीमना आणि त्यानंतर मात्र कुठे का होईना थोडासा मात्र बॅकफुटला फेकला गेलाय कारण समोर काराव संघ फार चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मात्र लोअर फुलटॉसची सफर तोपर्यंत गोलंदाज चेंडूवरती पोहोचेल मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या हळूवार पद्धतीने पुढे जात असताना 3 गडी बाद 15 अंकावरती. यावेळेस मात्र विकेट किपरनं चातुर्य दाखवला आणि इथून मात्र आपण जर का पाहिलं गेला पंच आम्हाला सांगतील की इथून मात्र फलंदाज यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होईल आपण पाहतोय. धन्यवाद डीजे. तर चिकणीजवाडी संघ आपण जर आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायची आहे. चिकणीजवाडी संघ आपण जर आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायची आहे. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय बांधणवाडी टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज
विकेट किपर चेंडू खाली आणि टिपला जाईल जेल. संपेल फलंदाज बाळारामचा खेळ आणि इथून मात्र विकेटचं पतन आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काराव टीमच्या माध्यमातून कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण तिसऱ्या षटकातील 5 चेंडू फेकलेत गोलंदाजांना आणि त्यामध्ये धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त आपण जर का पाहिल्या गेल्या 3 धावा, फार चांगली गोलंदाजी आणि 2 विकेट गोलंदाज नावावरती आपण पाहतोय. आणि या षटकातील अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. या अंतिम चेंडूवरती कोणत्या धाबीची मोहर लावली जाईल? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश. तर याच दरम्यान कुशुली गावचे समाजसेवक काशीनाथ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टू द कॉम्बॉक्स. अप्रतिम आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येनं आज पाहुण्यांची मानलेली आपण पाहतोय. आलेल्या सर्व अतिथी प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करेन की या मंचावरती आपलं देखील या आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आपण पाहतोय. आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्तीच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावा. येणारे 18 थँक्यू. आपण पाहिलं गेल्या पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना बांधणवाडी टीमनं बनवल्या गेल्या 17 धावा आणि 18 धावेचं लक्ष ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं गेल्या 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. बॉल टू रन समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. सामना अंतिम षटकापर्यंत जाईल का चेक. तर या दरम्यान आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. या ठिकाणी दमदार आमदार आदरणीय सुलभाताई गायकवाड यांचे सुपुत्र आदरणीय प्रणव शेठ गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मी या ठिकाणी यथोचित मान सन्मान करेन आणि तो सन्मान करण्यासाठी मी भालचंद्र म्हात्रे यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते या ठिकाणी मात्र आदरणीय या ठिकाणी आदरणीय प्रणव शेठ गायकवाडांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं जय बोले क्रिकेट संघ कुशुली आणि ग्रामस्थ मंडळ कुशुली यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. त्यानंतर कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती आदरणीय राजेंद्रजी वारे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी लालचंद्र भाग्यवान साहेबांना विनंती करतो की आदरणीय राजेंद्रजी वारे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी आदरणीय राजेंद्रजी वारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार. मायेची उबदार शाल, प्रेमाचा फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय
आदरणीय निलेश दादा म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी बुनुलगावचे पोलीस पाटील आदरणीय बाळारामजी उघडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय निलेशजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल आणि फुलगुच्छ प्रेमाचा प्रतीक असलेलं आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आदरणीय नागेश दादा पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आलेश मोहम्मद तोराड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नागेश शेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आदरणीय नागेश पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आदरणीय अविनाश दादा साळवी यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. भले त्या दिवशी झाला परंतु आजही व्हायला पाहिजे. मी जगदीश शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अविनाश दादाचा मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर आदरणीय प्रल्हाद दादा म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी अभिमान म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रल्हाद दादा म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. अनंत झुगरे या आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सोपा झेल होता परंतु झेल मात्र ड्रॉप झाला. काय सांगायचं आहे गड्याचा हात फाटलेलं. चेंडू बराबर मडक्यात गटवायचा होता परंतु याचा हात फाटला. चेंडू खाली पडला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय सचिन. इथे मात्र चेंडू सीमारेषा 14 धावा. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना पाहायला मिळाला. चिकणीजवाडी संघ आपण लगेच यायचा आहे. आपला संघनायक वारदोली संघ जर आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. मोठी धामणी हा संघ जर आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करा. पहिला सामना रेग्युलर पोल मधील वारदोली विपक्ष मोठी धामणी या 2 टीम मध्ये असेल.
वारदोली संघ आपण आलात का? आ चिकणीजवाडी संघ वारदोली संघ आपण जर आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करायचं आहे.